हरी बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे। येणे सोसे मना झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। बंधनापासोनी बंधनापासोनी उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश। येणे सोसे मना झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। तुका म्हणे देह, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते। येणे सोसे मना झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। हरी पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अतुलित बलधामं हेमशैलावदेहं, धनुजवन कृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं। सकल गुणनिधानं वानरानामधीशं, रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि। तुका वा परब्रह्मरूपी, तुकिता तुका पावला सस्वरूपी। तुका स्वामी हे नाम वाची सिगाता,
बहुसा निळा पावलावर महाता मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी हरी बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये परमार्थ मार्गाला लागत असताना सुरुवात कशापासून केली त्याचं वर्णन महाराज या अभंगात करतात। विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की मी परमार्थ मार्गाला लागलो आणि सुरुवात केली भगवंताच्या नामापासून। कोणत्या नामापासून? महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल विठ्ठल नामापासून मी परमार्थ मार्गाला लागलो आणि नवे नवे ज्या विठ्ठलाचं मी नाम घेतो माझ्या मनाला वाटलं तो विठ्ठल कसा आहे हे एकदा आपण डोळ्यांनी पाहावं, डोळे भरून त्या विठ्ठलाला पाहावं म्हणून पहावा विठ्ठल। जेव्हा तुकोबराय म्हणतात मी विठ्ठलाला पाहिलं आता सगळं कर्म त्या विठ्ठलाला समर्पित करायचंय। करावा विठ्ठल जीव भावे आणि एवढं होऊन सुद्धा तुकोबराय म्हणतात की आता माझं मन हावभरी झालंय म्हणून हे मन परत माघारी घेत नाही। माझं मन आता परमार्थ सोडून पुन्हा या संसाराकडे वळायला तयार नाही। या संसारातले बंधन माझे निघून गेले, बंधनाच्या गाठी उकलल्या आणि या गाठी उकलल्यामुळे तुकोबराय म्हणतात त्या परमात्म्याला पांडुरंगाला सावकाशपणाने मिठी दिली। कशामुळे? बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश। महाराज जशी तुम्ही भगवंताला मिठी दिली तशी आम्हाला पण वाटतं की आम्ही देवाला मिठी द्यावी, पण काय करावं महाराज? परमार्थ करत असताना या जीवाच्या ठिकाणी जे विकार आहेत हे विकार काही आम्हाला परमार्थामध्ये यशस्वी होऊ देईनात। आमचा परमार्थ हा फलद्रूप होत नाही त्याचं कारण महाराज आमच्याकडे विकार आहेत, काम क्रोध लोभ या विकारामुळे आमचा परमार्थ असा मनासारखा होत नाही। महाराज तुमचा कसा झाला? तुकोबराय म्हणतात भल्या माणसा साधका अरे तुझ्याकडे जे विकार आहेत ते विकार माझ्याकडे पण होते, पण या विकाराला काय केलं? देहरूपी घरातून बाहेर काढलं। तुम्ही जवळ केलं त्या विकाराला पण मी नाही जवळ केलं, मी याच्यातून त्यांना काढून टाकलं आणि याच्यातून काढल्यावर याच्यात कोणला ठेवलं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, या विठ्ठलाला या देहामध्ये साठवलं, काम क्रोध केले घर रीते, पण तो विठ्ठल साठवण्याकरता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, विठ्ठलाशिवाय मी दुसरं काहीच केलं नाही। विठ्ठल हो सज्जन हो, सालाबाद प्रमाणे आपले या श्री क्षेत्र करळेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये सर्व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, माता भगिनी मंडळी, नवतरुण मंडळी, सर्व मंडळी या महाशिवरात्रीच्या उत्सवामध्ये एकत्रित येतात
आणि या नामसप्ताहाचा आनंद काराळाच नव्हे तर या काराळा परिसरातील सर्व गावकरी मंडळी मिळून या सप्ताहाचा आनंद घेत असतात। आणि या सप्ताहामध्ये सज्जन हो, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळा, ग्रंथराज, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर, मस्त असा दणदणीत सर्व गावकरी महिला मंडळी, भजनी मंडळी, बाल वृद्ध मंडळी सर्वांनी हरिपाठाचा आनंद घेतलेला आहे। सर्व कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने आनंदात पार पडत आहे। आणि आपल्या सप्ताहाची आज 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे। विठ्ठल सज्जन हो, अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे आणि जवळजवळ सगळ्यांच्या पाठातला आहे। अभंग असं कोणीच म्हणणार नाही की महाराजांनी अभंग अवघड घेतला, आणि कीर्तन झाल्यावर बी असं कोणी म्हणणार नाही महाराजांनी कीर्तन लय अवघड केलंय। सगळ्याला समजल, सगळ्याला पचेल, रुचेल असं कीर्तन करण्याचा प्रयत्न करू आपण। विठ्ठल पण सगळ्यांना कळण्याकरता एकट्याचा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून हे कीर्तन करायचं। कीर्तन हे उद्धव महाराजांचं नाही, कीर्तन सज्जनाव देवाचं आहे, फक्त तुम्हा आम्हाला ते साजरे करायचं आहे। विठ्ठल असो सज्जन हो, जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नाम घेऊन परमार्थाला सुरुवात करतात आणि नवे नवे भगवंताचं नाव घेऊनच परमार्थ होत असतो। जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ मार्गाला लागत असताना भगवंताच्या नामापासून सुरुवात करावी। पण लक्षात असू द्या, तुकोबाराय परमार्थ मार्गाला लागले कधी? तुकोबारायांचं जीवनचरित्र जर आपण उघडून बघितलं, तुकोबारायांचा गाथा उघडून बघा, तुकोबारायांचं जीवनचरित्र पहा। सज्जन हो, जगद्गुरु तुकोबारायांना देहू नगरीमध्ये गावातले सगळे लोक एक तुका सेठ या नावाने बोलत होते। तुकोबारायांकडे त्या टायमाला सावकारकी, किराणा दुकान, महाजनकी, आणि गावामध्ये तुकोबारायांच्या वडिलांना चांगल्या प्रकारे किंमत। तुकोबारायांची वागणूक पाहून गावातले लोकांनी तुकोबारायांच्या वडिलांना म्हणावं, बोलोबा काय गुणी मुलगा आहे हो तुमचा, सगळ्यांसोबत इमानदारीने वागतो, सगळ्यांना प्रेमाने बोलतो आणि सगळ्यांना गोड बोलतो। तुकोबारायांचं कौतुक सज्जन हो, तुकोबारायांच्या वडिलांनी ऐकलं। तुकोबारायांच्या सज्जन हो, पुत्राचं वर्णन गावात होत असल्यानंतर त्या पित्याला आनंद होणार नाही? पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, स्वतःच्या मुलाचं कौतुक गावात होत असल्यामुळे बोलोबांना आनंद झाला। पिता सुखावत जाय,
पित्याला आनंद होणारच, तसं सज्जन बोलोबांना आनंद झाला. लोकांनी कौतुक करावं बोलोबाराय समोर, आणि हे कौतुक सज्जन हो तुकोबारायांच्या दोन्ही पत्न्यांनी ऐकावं. तुकोबारायांच्या पहिल्या पत्नीचं नाव रखुमाबाई आणि दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. त्या जिजाबाईला तुकोबाराय लाडाने आवली म्हणायचे. पण लक्षात घ्या सज्जन हो, सगळे लोक तुकोबारायांना सावकारकी, किराणा दुकान, सत्ता गावात असल्यामुळे गावातल्या लोकांनी तुकोबारायांना तुका सेठ म्हणावं. काय म्हणायचे? तुका सेठ. पण एक सांगू का सज्जन हो, परिस्थिती ही कोणतीच एकसारखी टिकून राहत नाही, वेळ बदलत असते. आणि त्यावेळी तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक सलग 3 वर्ष दुष्काळ पडला, 3 वर्षे पाऊसच पडलेला नाही. आणि अशा दुष्काळामध्ये पहिली पत्नी तुकोबारायांची अन्न अन्न करता मरण पावली. श्री एकान्न महाराज म्हणतात या दुष्काळाने काय नेला? मान नेला. मान, जो मान तुकोबारायांना होता, दुष्काळ पडल्यामुळे हा मान निघून गेला. स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. जे लोक तुकोबारायांना गावातले लोक तुका सेठ म्हणत होते, आता तेच लोक तुकोबारायांना तोंडावर तुक्या म्हणतात. मग काय नेला दुष्काळामध्ये? मान हिरावून नेला दुष्काळाने. मान, तोंडावर लोक तुकोबारायांना तुक्या म्हणायला लागलेत. तुकोबाराय म्हणतात, अरे जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता, किराणा दुकान होतं, तेव्हा हे लोक समोरून जाताना तुका सेठ म्हणायचे, आणि आता तोंडावर तुक्या म्हणायलेत. याचं कारण काय? जोपर्यंत माणसाजवळ धन आहे, पैसा आहे, तोपर्यंत गावातले लोक माणसाला चांगलं बोलणार. एकदा का त्याच्या जीवनातला पैसा निघून गेला, गावात त्याला कोणी विचारणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जगामध्ये मान कोणाला आहे? ज्याच्याजवळ धन आहे, लोक त्याला मान देतील. धनवंता लागी
सर्व मान्यता आहे जगी. किंवा महाराज म्हणतात जोवरी चलनगा तोवरी मनती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागोल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सज्जनाव त्या व्यक्तीला जगात किंमत राहील. पैसा बंद झाला त्या व्यक्तीला गावात कोणी बोलणार नाही. गावात सोडावो, घरामध्ये बघा तुम्ही आपल्या आपल्या घरात, जोपर्यंत घरातला व्यक्ती पैसा कमवून आणतो तोपर्यंत त्या व्यक्तीला घरामध्ये टोपण नाव असतं. दादा, तात्या, जिजा, मामा, भाऊ, आबा, काका, नाना हे नाव कोणाला असतात? जो व्यक्ती कमवून आणतो त्याला ह्या उपाधी असतात. आणि यांचा एकदा पैसा कमवणं बंद झाला, जेव्हा हे एका जागेवर बसले की तेव्हा घरातले म्हणतात म्हातारं कुठे. अगोदर म्हणायचे दादा कुठे, नाना कुठे, तात्या कुठे. आता काय म्हणतात? म्हातारं कुठे. का म्हातारं? ज्या म्हाताऱ्याने एवढा मोठा वाडा बांधून ठेवला, अगोदर त्याला नाना म्हणायचे. आता म्हातारं कधीपासून? जेव्हापासून म्हातारं काहीच पैसे घरात आणत नाही तेव्हापासून म्हातारं. आणि जर हे धोरणात राहिलं तर म्हातारं, नाहीतर त्याला पुढचा शब्द एक डंगर, पुन्हा थेरड. हे शब्द कोणाला आहेत? हे शब्द नाना, तात्या, जिजामाऊ, भाऊला शब्द आहे. पण हे शब्द सज्जना केव्हापासून? जोपर्यंत पैसा कमवणं बंद झालं तेव्हापासून या शब्दाचा उच्चार होतो. महाराज उगच म्हटले का धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्याच्या जवळ पैसे गावातील लोक त्या व्यक्तीला किंमत देतात. गरीबाचं एकुलतं एक लेकरू जर गेलं तर गावातले लोक भेटायला जाणार नाही. पण श्रीमंताची शेळी जर मेली तर अख्खं गाव भेटायला जाईल. काय खाल्लं शेळीना, कुठं गेली ती चरायला, कोण सांभाळीत होतं. ही लोकांची रीत सज्जन, लोकांचा व्यवहार आहे. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत लोक त्या धनवानाला किंमत देतील. जोवरी चलनगा तोवरी मनती माझा. सगळे सज्जन हो पैशामुळे जवळ येतात. पैसा संपला की लोक दूर निघून जातात. आणि महाराज म्हटले अरे या संसारामध्ये या अनेक लोकांना मी मदत केली, तेव्हा हे लोक मला तुका सेठ म्हणत होते, आणि आता दुष्काळ पडला तोंडावर तुक्या म्हणायलेत. आणि या संसारामध्ये किती जरी आपण प्रगती केली तरी हे लोक आपल्याला किंमत देणार नाहीत. हा संसार किती रंगवून केला तर हा संसार असा रे फलकट तो येथे सार भगवंत. आणि मग सज्जन हो तुकोबराने ठरवावं आता या संसारात न रमता काळ सारावा एकांतवासी देवाच्या पूजने. तुकोबराने एकांतात जावं आणि एकांतात जाऊन सज्जनाव भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात करावी. जेव्हा तुकोबरांचं भजन चालू, सज्जन हो तुकोबरांच्या ध्यानात मनात संसार नाही, तुकोबरांच्या ध्यानात मनात फक्त पांडुरंग परमात्मा. जेव्हा तुकोबराय परमार्थ मार्गाला लागले, पहिल्यापेक्षा तुकोबराय सज्जन हो समाधानी. दुष्काळ पडल्यानंतर तुकोबरांची परिस्थिती काय खावे आता, कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळी. पण ह्याच तुकोबरांची परिस्थिती सज्जन हो परमार्थ मार्गाला लागल्यावर तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आणि त्या टायमाला तुकोबरांजवळ काहीच नव्हतं पण समाधान होतं. आपल्याकडे सगळे सज्जन वाता पण काय नाही, समाधान नाही. पण तुकोबराय डोंगरावर परमार्थ करीत असताना, भजन करीत असताना तुकोबरांच्या जवळ काही नाही पण समाधान. लोकांनी तुकोबराने विचारलं महाराज तुमच्या ठिकाणी हे समाधान तुम्हाला प्राप्त झालंय, या समाधानासाठी तुम्ही काय केलंय? अभंगाचं पहिलं बोलावा विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा आनंद प्राप्त होण्याकरता मी सुरुवात केली भगवंताच्या नामापासून. कोणत्या? बोलावा विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या मुखाने सतत विठ्ठल 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 एकांतात भजन करायचो. विठ्ठल नामाशिवाय मी दुसरं काहीच करीत नव्हतो. फक्त विठ्ठल चिंतन, विठ्ठल विठ्ठल. आणि या विठ्ठल नामाने माझ्या मनाला एवढी गोडी लागली, एवढी गोडी लागली. विठ्ठला नाम तुझे चांगले, महाराज म्हणतात, विठ्ठला नाम तुझे चांगले रे. विठ्ठलाचं नाम मला हे चांगलं वाटू लागले सज्जन हो. सतत माझ्या मनामध्ये विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जेव्हा या विठ्ठलाचं मी नामचिंतन करीत होतो तेव्हा फक्त विश्रांती मिळायची मला. कधी? महाराज म्हणतात, नामचिंतन करताना जर मला शिंक, जांभई आणि खोकला जर आला तर तेवढा वेळ फक्त माझा वाया जात होता. महाराज म्हणतात, शिंक, जांभई, खोकला येतो का वेळ वाया गेला. जिव्हे झाला चढ, महाराज म्हणतात, जिव्हे झाला चळ नाही अवसान ते पळ. माझी जिव्हा ही जीभ फक्त विठ्ठलाचंच नाम घेत होती. विठ्ठलाशिवाय ती दुसरं कशाचं चिंतन करीत नव्हती. आपण सज्जन हो, विठ्ठल नामाला सज्जन हो वेळ दिला तर गोडी लागल. विठ्ठल नामाची आपल्याला गोडी लागल. तसं तुकोबाराय म्हणतात, त्या विठ्ठल नामामुळे माझ्या मनाला गोडी लागली, या वाचेला गोडी लागली, त्या जिभेला गोडी लागली. आणि एवढी गोडी लागली, एवढी गोडी लागली, रसना एरा रसा विटे घेता घोटे अधिक हे. अशी गोडी लागली त्या जिभेला की तो रस घ्यावाच वाटू लागला, घ्यावाच वाटू लागला. मग ही गोडी किती गोड आहे? महाराज म्हणतात, नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही. हे नाम कसं आहे? गोड आहे, गोड. आणि एवढं गोड आहे की ते सारखं घ्यावा वाटू लागलं. किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड
महाराज म्हणतात किती गोड गोड तुझे नाम देवा, तुझं नाम किती गोड आहे देवा. अमृताहुनी गोड अमृत जयाचे फिके महाराज म्हणतात या भगवंताच्या नामापुढे अमृत फिक आहे. कशापेक्षा? अमृतापेक्षा हे नाम श्रेष्ठ आहे. जिव्हे अण्णा तुवा केले रे अमृता, तुवा केले रे अमृता, गोड त्याही तू परता, गोड त्याही रे तू परता. देवा हे अमृत तू केलेलं आहे, पण खरं सांगू देवा त्या अमृतापेक्षा तुझं नाम मला गोड लागतं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देवा तुझं नाम एवढं गोड लागत की त्या नामापुढे दुसरं काहीच मला गोड लागत नाही. विठ्ठल सज्जन हो, तुकोबारांची वाचा विठ्ठल नामाशिवाय दुसरं काही बोलायला तयार नाही, आणि आपली वाचा संसाराशिवाय दुसरं बोलायला तयार नाही. महाराज म्हणतात माझ्या वाचेने फक्त एकच ध्यास घेतला होता, तो म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सज्जन त्या भगवंताच्या नामामध्ये दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. महाराज म्हणतात त्या विठ्ठलाच्या चिंतनापुढे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. सतत त्या परमात्म्याचं चिंतन. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मने जागृती स्वप्ने पांडुरंग. तुका मन झाली, तुका मन झाली, मज हे आना बोली, मज हे आना बोली, हे जीव तुकोबारा म्हणतात झाली काय झाली, अनावर झाली. ही वाचा सज्जनाव अनावर झाली. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. महाराज म्हणतात ही वाचा अनावर झाली. काय झाली तर त्या वाचेने
फक्त एकच छंद घेतला, तो म्हणजे कोणता? नामाचा. आणि नामाचा छंद लागल्यामुळे तुकोबाराय भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच बोलत नव्हते. एखादा व्यक्ती तुकोबारायजवळ गेला आणि महाराजांना जर आपल्या घरातलं घराणं, संसारातलं गाराणं महाराजासमोर मांडू लागला तर महाराज त्याला हात जोडून म्हणतात, बाबा तुझ्या संसाराचं गाराणं माझ्यापाशी नको बोलू. नका मज पाशी वदो प्रपंचाचे विषयी. नवे नवे जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं आपल्या परिसरामध्ये एक वैराग्यवान महात्मा आहे आणि त्या महात्म्याला आपण काहीतरी नजराणा द्यावा. तेव्हा तुकोबाराय म्हणतात त्या मावळ्यांना, मावळ्यांनो तुमच्या राजाला एकच सांगा की राजाला जर वाटत असेल की मी कायमचा समाधानी सुखी व्हावं तर तुमच्या राजाला म्हणा फक्त विठ्ठलाचं नामस्मरण कर. आम्ही तेने जगद्गुरु तुकोबारायने त्या मावळ्यांना सांगावं, मावळ्यांनो तुमच्या राजाला जर मी समाधानी सुखी व्हावं असं वाटत असेल तर राजाला म्हणा फक्त माझा एक उपदेश आहे का, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुकी. तुकोबाराय म्हणतात फक्त तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. हे तुकोबारायने फक्त राजाला नाही सांगितलं तर तुम्हा आम्हाला पण महाराज म्हणतात, बाबानो तुम हा करुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबाराने सांगावं फक्त भगवंताचं नाम घ्या, नामाशिवाय दुसरं काही करू नका. सज्जन हो, जेव्हा तुकोबाराय विठ्ठल विठ्ठल नामाचं महत्व सांगतात महाराज म्हणतात लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. अरे भगवंताचं नाम घेतल्यानंतर हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आपलं प्रमाण होऊन गेलं नाही.
हा झालं का माझ्याकडून चुकलंय? झालं प्रमाण आपलं होऊन गेलं. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. सज्जन हो, जेव्हा तुकोबाराय विठ्ठलाचं भजन करायला सांगू लागले की तुकोबाराय म्हणतात ही वाणी त्या विठ्ठलालाच मी समर्पित केली. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. तुका मने वाचा वाहिली अनंता. बोलायाचे आता काम नाही. महाराज म्हणतात ही वाणी मी देवाला समर्पित केली. पण एक दिवस मी विचार केला की नुसतं विठ्ठल 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 माझी वाचा नाम घेते, पण नुसतं विठ्ठल नामच घ्यायचं का? तुम्ही आम्ही नुसतं विठ्ठल 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 भजन करतो का? नुसतं विठ्ठल विठ्ठल भजनच करायचं का? आणि एवढ्यावरच आपण थांबायचं का? आणि तुकोबारे एवढ्यावर थांबले असतील का? तर महाराज म्हणतात अरे त्या विठ्ठलाचं भजन कुठपर्यंत करू? पण ज्या विठ्ठलाचं भजन करायचं आपल्याला तो विठ्ठल डोळ्याने कसा एकदा पाहावं की नाही? का नुसतं विठ्ठल 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 विठ्ठल? आपण घरी माळ घेऊन जप करतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हा फक्त आपला जप झाला. पण सज्जना हो, कधीतरी त्या रामाला कधीतरी त्या भगवान कृष्णाला डोळ्याने पाहावं की नाही? मग कधी? तसं तुकोबाराय म्हणतात नुसतं विठ्ठल जप चालू आहे, नुसतं वाचने विठ्ठल जप चालू आहे, तोंडाला ठेपा नाही, नुसतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे पण ज्या विठ्ठलाचं आपण भजन करतो तो विठ्ठल डोळ्याने एकदा बघावा. तेव्हा तुकोबारायनी देवाला प्रार्थना करावी, देवा मला दर्शन द्या, देवा मला दर्शन द्या. आणि एवढी ओढ लागली तुकोबारायांना देवाच्या दर्शनाची की तुकोबारायांनी बाहेर पडावं आणि भेटेल त्याला विचारावं, अरे मला विठ्ठलाला पाहायचंय, तू विठ्ठल पाहिलास का? माझा विठ्ठल पाहिला का? भेटेल त्याला तुकोबारायांनी म्हणावं, कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठाव असेल तो मागोना, जरी ठाव असेल. तुकोबारायांनी यावं, बाहेर पडल्यानंतर भेटेल त्याला म्हणावं, अरे तुला विठ्ठल माहितीये का? कोण्या गावाला आहे? कोण्या गावाला भेटेल सांग मला. तुकोबारायांनी भेटेल त्यांना पुसावं काय? सज्जन हो, जेव्हा गाथा उघडून पाहिल्यानंतर की वाचणाऱ्याच्या अंगाला काटा यावा असे तुकोबारायांचे अभंग आहेत. तुकोबारायांनी भेटेल त्याला विचारावं की अरे माझा विठ्ठल पाहिला का? माझा विठ्ठल पाहिला का? आणि तो विठ्ठल जर मला भेटत नसेल, तो विठ्ठल जर मला भेटत नसेल तर माझ्या केलेल्या परमार्थाचा धिक्कार असो. काय म्हटले तुकोबाराय? तो विठ्ठल जर मला भेटत नसेल तर मी केलेल्या परमार्थाचा धिक्कार असो, लाज नाही माझ्या परमार्थाला. आणि सज्जनाओ, हे सुद्धा आपल्या मनाला वाटायला पाहिजे, अरे आम्ही परमार्थ करतो पण आम्ही आमच्या तोंडाने दुसऱ्याला नावं ठेवतो. आम्ही परमार्थ करतो, आम्ही दुसऱ्यांची ईर्ष्या करतो. आम्ही परमार्थ करतो, इतरांचा द्वेष करतो. मग लाज आहे का परमार्थाला? आहे का परमार्थाला काही लाज? तसं तुकोबारायांना लाज वाटली, अरे नुसता परमार्थ करतोय मी, विठ्ठल 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 माझं जप चालूच आहे, पण त्या पांडुरंगाची माझी भेट होती का नाही? आणि नाही झाली
तर माझ्या परमार्थाचा धिक्कार असो. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि जर मला विठ्ठल नाही भेटला तर माझी लाज जाईन, लाज. मला कोणीतरी विचारीन, अरे आतापर्यंत परमार्थ केला, भेटला का देव? तुकोबाराय म्हणतात, काय माझी लाज राखील? माझी लाज राखल का कोणी? राखल? माझी लाज राखल कोणी? महाराजांना सज्जनावी चिंता वाटली. अरे आतापर्यंत नुसता जपच केला, पण कधीतरी विठ्ठलाला पाहावं, आणि नाही भेटला तर केलेला परमार्थ काहीच कामाचा नाही. म्हणून तुकोबाराय चिंता व्यक्त करू लागले. तुका मने चिंता वाटे, चिंता वाटली तुकोबारायना. अरे सांगा कोणीतरी, सांगा कोणीतरी, माझा विठ्ठल मला कुठे भेटेल? माझा विठ्ठल मला कधी भेटेल? सज्जन हो, त्या विठ्ठलाला पाहण्याकरता वेळ लागावं माणसाला. आणि इतकं वेळ लागावं, इतकं वेळ लागावं. किती वेळ लागावं? ज्ञानोबारायने विचारा सज्जन हो, ज्ञानोबारायने किती वेळ लागलं? ज्या कावळ्याला आपण विटाळ मानतो, आप शकून मानतो, त्या कावळ्याला, पण ज्ञानोबारांनी त्या कावळ्याला म्हणाव, काऊ सांग रे बाबा, माझा पाहुणा माझ्या घरी कधी येईल? पहिला तो गे का घरा काही येते. ज्ञानोबारायणी पाहुणा म्हटलंय. पाहुणा का म्हटलंय? तर पूर्वीच्या सज्जना हो, बघा तुम्ही, आज पण माता मावल्या, जर कावळा घरावर ओरडायला लागला तर आपण काय म्हणतो? आपल्या घरी आज कोणीतरी पाहुणा येणार. तसं सज्जन हा कावळा ज्ञानोबारायांच्या झोपडीवर ओरडू लागला तेव्हा ज्ञानोबाराय पटकन त्या कावळ्यापाशी उभा राहिले. कावळ्या, सत्य सांग गोठी, विठू येईल काय? आणि कावळ्या, जर तो पाहुणा माझ्या झोपडीमध्ये येत असेल ना कावळ्या, तर मी काय करीन सांगू तुला? तुझे पाय मी सोन्याने मडवीन. आणि त्या कावळ्याला ज्ञानोबाराय काऊ म्हणतात. उडरे उडरे काऊ, तुझे सोन्याने मडवीन पाऊ. कावळ्या, मी तुझे पाय सोन्याने मडवीन. आणि एवढंच नाही, जर माझा विठू माझा पाहुणा घरी येत असला ना कावळ्या, तर मी तुला खायला देईन. काय? दुधे भरून वाटी, दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. सत्य सांग गोठी, विठू येईल काय? कावळ्या, खरं सांग, खरं सांग कावळ्या, तो विठ्ठल, तो पाहुणा माझ्या घरी येईल का? हे वेड लागावं. ज्ञानोबारांनी कावळ्याला विचारावं, याला वेड नाही तर काय म्हणावं? विठ्ठल सज्जनाव, तितकं वेळ तुकोबारायांना लागलं. महाराजांनी बाहेर पडावं आणि सज्जनाव तुकोबारायांना त्या विठ्ठलाला पाहण्याकरता वेळ. तुकोबारायांनी देवाचा धावा करावा. देवा, मला दर्शन द्या, मला दर्शन द्या, रूप दाखवी रे आता.
सहस्त्रभुजाच्या मंडिता देवा, एकदा देवा तुझं रूप मला दाखव, देवा तुझं रूप मला दाखव. कारण या नुसत्या नामाला काही महत्व नाही. नुसतं नाम घेतो देवा तुझं मी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण देवा हे विठ्ठल विठ्ठल भजन कुठपर्यंत? कधीतरी देवा मला याचा फायदा दे, नामस्मरणाचा कधीतरी फायदा होऊ दे. आतापर्यंत देवा तुझं भजन केलं, पण या भजनापोटी देवा फक्त आता एकच इच्छा आहे, ती म्हणजे तुला डोळे भरून पाहावं. देवा या डोळ्याला फक्त एकच भूक लागली, ते म्हणजे तुझं मुख पाहण्याची. या डोळ्याला दुसरं काही पाहा वाटत नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुकोबाराने सांगितलं देवा या इंद्रियाला फक्त तुझी भूक लागलेली आहे. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, हेची मज विश्रांती देई देवा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. देवा फक्त तुझ्या दर्शनाची ओढ मला लागली, म्हणून देवा मी तुझ्या दर्शनाचा धावा करतोय. जेव्हा तुकोबाराने भामचंद्र डोंगरावर 15 दिवस उपोषण केलं आणि 15 दिवसानंतर तुकोबारायांना साक्षात्कार झाला. तुकोबाराने अभंग लिहून ठेवा डोंगरावर, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. जेव्हा तुकोबारायांना पांडुरंगाचं दर्शन झालं, तुकोबारायांना पांडुरंगाचं दर्शन झालं, नाथ महाराजांना पांडुरंगाचं दर्शन झालं. नाथ महाराज पंढरपूरला गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि महाद्वाराच्या बाहेर आले. तर नाथ महाराजाचं समाधान नाही झालं. नाथ महाराज पुन्हा मागे आले आणि पुन्हा देवाला डोळे भरून पाहायला लागले. पण सज्जन हो, दर्शन घेतलं, बाहेर आले, तेवढ्यावर बी नाथ महाराज थांबले नाही. तर देवाला पहावाच वाटू लागलं. पण देवाला पहा वाटू लागलं, नाथ महाराजांनी बाहेर यावं आणि त्या विठ्ठलाचा एवढा वेळ लागावं नाथ महाराजांना. तर नाथ महाराज जेव्हा बाहेर बघतात, जनामध्ये नाथ महाराजांना विठ्ठल दिसू लागलेला आहे. विठ्ठल लावी येले पिशे, पिसं लागावं सज्जन होत्या विठ्ठलाच. तसं नाथ महाराजांना लागलं, तुकोबारायांना लागलं. तुका वेडा अविचार करी बडबड फार. त्या देवाचं तुकोबारायांना वेड लागलं. जेव्हा तुकोबारायांना त्या पांडुरंगाचं दर्शन झालं, तेव्हा तुकोबारा म्हणतात अवघा झाला आनंद. आता मला अवघा आनंद झाला आणि आता देवा झाले समाधान. तुमचे देखिले चरण आता उठावेसे मना. देवा समाधान झालं. कशामुळे? देखिले तुमचे चरण म्हणून समाधान झालं, आणि देखिले चरण म्हणून निवांत राहिले मन. आणि आता ते मन निवांत राहिले म्हणून आता कोठे धावे मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणता देवा तुमचं दर्शन झालं आणि आता आमचं मन निवांत राहिलं. देवा आता या मनाला दुसरं काही राहिलं नाही.
आता फक्त देवा एकच करायचंय, करावा विठ्ठल जीवभाव. अभंगाचे 3 टप्पे सज्जनाव. बोलावा, पहावा, करावा. परमार्थ मार्गाला लागत असताना माणसाने बोलावं, नंतर ज्याला बोलायचं त्याला पाहावं, आणि त्याला पाहिल्यावर सगळं त्याच्यासाठीच करावं. विठ्ठल विठ्ठल. हो सज्जन हो, तुकोबराय बोलतात विठ्ठल, महाराज पाहतात विठ्ठल, करतात विठ्ठल. तुम्ही आम्ही बोलतोच संसार, तुम्ही आम्ही पाहतोत संसार, आणि तुम्ही आम्ही करतोत संसार. सज्जन हो, पण महाराजांच्या जीवनामध्ये महाराज विठ्ठलाशिवाय कोणाचं नाव घेत नव्हते. नवे नवे महाराज म्हटले, साधकांनो तुम्हाला जर गायचं असेल फक्त विठ्ठलाचंच भजन गा. गासी तरी गाई विठ्ठलाची गा, नाही तरी ठाई उग गपरा, पण दुसरं काही बोलू नका. हरी बोला, नाही तरी अबोला. तुम्ही आबोला धरून राहा, पण काय बोला? हरीच बोला. व्यर्थ गलबला करू नका. तसं तुकोबाऱ्या म्हणतात, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्तनामध्ये अभंग घेतल्यानंतर विठ्ठलाचंच गुणगान गावं, लोकांच्या स्तुती करत बसू नये. कीर्ती मानवाची सांगू नये. कीर्तनामध्ये फक्त विठ्ठलाचंच गुणगान गावं, त्याला म्हणावं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी सज्जनावर ठरवलं, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. बघा तुम्ही, महाराज म्हटली बोला, पहा आणि करा. काय बोला? महाराज म्हटले सत्य बोला. काय पहा? महाराज म्हटले सत्य पहा. काय करा? महाराज म्हटले सत्य करा. सत्य बोला, सत्य पहा, सत्य करा. महाराज 3दा म्हटले सत्य सत्य सत्य. का तर सज्जना, तुम्ही आम्ही जन्माला यायच्या अगोदर तो सत्य होता, तुम्ही आम्ही आता आहोत तो आता सत्य आहे, आणि तुम्ही आम्ही गेल्यानंतर सुद्धा तो सत्यच राहणार. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3दा सत्य म्हटले सज्जनाओ. मग आपण सत्य बोलतोत का? आपण सत्य पाहतोत का? आपण सत्य करतोत का? याचा विचार आपण केला पाहिजे. विठ्ठला हो. पण महाराज म्हणतात, मी सगळं कर्म त्या पांडुरंगाला अर्पित केलं. जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे, किंवा आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. मी सगळं देवाला समर्पित केलं, काया वाचा मनाने त्याचंच गुणगान गाऊ लागलो. पण महाराज म्हणतात की एवढा परमार्थ करून माझं पोट भरलं पण मन नाही भरलं. आणि हे मन न भरल्यामुळे हे मन कसं झालं? अभंगाचं दुसरं
जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात माझं मन हावभरी झालं आणि ते मन आता सांगतय परत माघारी घेत नाही. सज्जन हो, महाराज म्हणतात माझ्या मनाला असं वाटायलंय की परत मन जर संसारात आलं तर ते संसारात गुंतेल. म्हणून महाराज म्हणतात ते मन आता माघार घ्यायला तयार नाही. आणि का माघार घेत नाही तर त्या मनाला सुद्धा त्या भगवंताची गोडी लागली. आणि ज्याला भगवंताची गोडी लागली त्याचं मन परमार्थ सोडून दुसरं काहीच करीत नाही. विठ्ठल विठ्ठल एकेकाळी तुकोबरायांचं मन सुद्धा सज्जनाव परमार्थाकडे वळत नाही. तेव्हा तुकोबराने देवाला म्हणावं, देवा काय काय करीतो या मना परीन ऐके नारायणा. देवा काय करावं या मनाला, ऐकत नाही. देवा काय करू मन अनावर. देवा माझे मज कळो येते अवगुण. काय करू मन अनावर. देवा माझं मन काही अनावर होत नाही. पण कशावर अनावर होत नाही देवा, फक्त माझं मन तुझंच नामचिंतन करतं. माझ्या मनाला दुसरं काही सुचत नाही. आणि या मनाला सज्जनाओ परमार्थाची गोडी लागल्यामुळे महाराज म्हणतात की काय झालं, हे बंधन या बंधनाच्या गाठी सुटल्या. आणि बंधनाच्या गाठी सुटल्यामुळे त्या परमात्म्याला सावकाशपणाने मिठी दिली. सज्जन हो, कधीतरी आपल्याला असं वाटावं की देवाने मला भेटावं आणि त्या देवाला मी मिठी मारावी. तो दिवस आपल्या परमार्थाचा सज्जन हो शेवटचा दिवस राहील. काही अशी पुण्य होईल गाठी घालील देवाचे पायी मिठी मद तो कुरवाळील जगजेठी दाटईल कंठ सदगतीत. पण सज्जन त्या देवाच्या पायाला मिठी कधी बसे सांगू का तुम्हाला. महाराजांनी सांगितलं बंधनापासून उकलल्या गाठी. तुकोबऱ्याने विचारलं महाराज देवाला मिठी मारण्याकरता तुम्ही काय केलं. तेव्हा तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे सोडिल्या गाठी. काय म्हटले महाराज, ह्या गाठी सुटल्या. आणि गाठी सुटल्यामुळे काय झालं, दिली मिठी पायासी. जोपर्यंत या गाठी सुटत नाहीत तोपर्यंत देवाच्या पायाला मिठी बसणार नाही. आपल्या पोटातल्या गाठी सुटणार. व्यवहारात लोक म्हणतात ना त्याला लय खरं सांगू नको, ते लय आतल्या. मग आता हीच गाठ सुटा ना सज्जन, ती गाठ कधी सुटणार. देवाला मिठी मारण्याकरता सज्जन महाराज म्हणतात सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबाई भजन घेऊ. भजन झाल्यानंतर जे कोणी भाविक चाल म्हणतील त्यांनी जलद चाल म्हणावी, पुन्हा शेवटची चाल घ्यायची. म्हणून आपली चाल कोणी दाखवू विठोबा. श्री हरिभक्तपरायण भजन सम्राट सुरेश महाराज पाटोदा आणि त्यांना बरोबर सुयोग महाराज. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल.
परत माघारी परत माघारी महाराज म्हणतात सज्जन हो, बंधनाच्या गाठी सुटल्या की त्या परमात्म्याला मिठी देता येते, त्या परमात्म्याला मिठी मारता येते. लोकांना वाटलं आपण सुद्धा त्या पांडुरंगाला मिठी द्यावी, मिठी मारावी. लोकांनी तुकोबारायांना म्हणावं, महाराज तुमचा परमार्थ जसा सफल झाला, फलद्रूप झाला, तुमच्याकडे पाहून आम्हाला पण वाटतं आमचा परमार्थ फलद्रूप व्हावा. पण महाराज आम्ही परमार्थ मार्गाला लागतो, पण आमच्या ठिकाणचे विकार हे आम्हाला तिथपर्यंत पोहोचू देत नाहीत. तेव्हा सज्जन हो, तुकोबारा म्हणतात साधकांनो, अरे जसा विकारामुळे तुमचा परमार्थ मागे राहिला, जसं विकार तुम्हाला आडवे आले, तसे हे विकार मला पण आडवे आलते. पण मी काय केलं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध वैरी घातले बाहेरी, जगद्गुरु तुकोबारा म्हणतात त्या वैऱ्याला मी बाहेर काढलं आणि अंतकरणामध्ये देवाला साठवलं, देवाला जागा दिली. आणि जोपर्यंत या हृदयात या अंतकरणामध्ये हे विकार आहेत ना, तोपर्यंत परमार्थ आपला कधीच होत नाही. ती दांभिक भक्ती होईल पण परमार्थ नाही होणार. महाराज म्हणतात, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केले, ज्यांच्याकडे हे तीन विकार आहेत त्या माणसाचं कधी कल्याण होत नाही आणि झालेलं माझ्या कानाने ऐकलं नाही. ज्ञानोबारा म्हणतात, हे तिन्ही जव जागती, हे तिन्ही जव जागती तवबरी निकियाची प्राप्ती, माझे कान न ऐकती देवही म्हणे. देव सुद्धा म्हणतो, अर्जुना ज्यांच्याकडे हे विकार आहेत त्या माणसाचं कधी चांगलं होत नाही, झालेलं माझ्या कानाने मी ऐकलं नाही. म्हणून परमार्थ करणाऱ्या साधकाकडे हे विकार नसावे. आणि ज्यांच्याकडे हे विकार आहेत त्यांची काय हानी होते? महाराज म्हणतात, भगवंताने गीतेत सांगावं, संगात संजायते काम, कामात क्रोध भिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. काम क्रोध लोभ या विकाराने बुद्धीचा नाश होतो,
नवे नवे सज्जनाओ बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झालेला माणूस कुठं कधी काय पाप करीन सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल पण एखादा व्यक्ती या मंडपात आला आणि त्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ हे विकार ठासून भरलेले आहेत. नाथ महाराज म्हणतात त्याला इथं येण्याचा अधिकार नाही. नाही अधिकारी ऐसा बाबा म्हणतात ज्यांच्या ठिकाणी हे विकार आहेत त्या लोकांना या मंडपात येण्याचा अधिकार नाही. आणि जर कोणी इथं या मंडपात हे विकार घेऊन आलं आणि दिसायला परमार्थ करताना दिसतोय, ज्ञानोबा म्हणतात ते मूर्ख आहेत. परमार्थासी निघे तोची मूर्ख कोण, काम क्रोध लोभ घेऊन या संगे. विकार जोपर्यंत आपल्या ठिकाणचे जात नाहीत तोपर्यंत किती घरात देवाचे फोटो लावले आणि किती मोठाल्या माळा घातल्या याला काही किंमत नाही. विठ्ठल कारण या विकारामुळे चांगल्या चांगल्याचा परमार्थ मातीत गेल्या सज्जन हो, आयुष्य बर्बाद झालेलं आहे. आणि म्हणून हे विकार सज्जन हो परमार्थ आपल्याला फलद्रूप होऊ देत नाही. कारण पाहिजे तितका परमार्थ सोपा नाही. या वाटाने जायचं म्हटल्यानंतर सज्जन हो जसं धारदार शस्त्रावरून चालावं हे जसं कठीण आहे तसं परमार्थ करून त्या साध्यापर्यंत पोहोचणं इतकंच कठीण आहे. महाराज म्हणतात चालो जाणे वाटाईसा विरळा एखादा साधक परमार्थ करून त्या साध्यापर्यंत पोहोचतो. आणि महाराज म्हणतात जो पोहोचतो तो काय सामान्य असेल. विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. कारण या विकारामुळे सज्जन हो अनेक जणांच्या परमार्थाचं मात्र झालेलं आहे. पण तुकोबारा म्हणतात हे विकार माझ्या ठिकाणचे गेले. आणि हे विकार गेल्यामुळे काय झालं तर महाराज म्हणतात अवघी आनंदाची सृष्टी झाली. का झाली, काम क्रोध लोभ निमाले ठाईची. हे काम क्रोध लोभ कशेत, काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्यहनम वैरिण्यम. हे काम क्रोध म्हणजे आपले कट्टर ते ज्ञान निधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ सज्जन हो. आणि एकदा हा काम क्रोध लोभ एकदा परमार्थात आडवे आले तर सज्जन ते आपल्याला पुढं जाऊ देत नाही. पण महाराज म्हणतात आम्ही यायच्या पुढं गेलो, यांना विकारांना बाजूला केलं. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. ही निमाले आमच्या वाटेतून. पण का निमाले तर त्याकरता आमच्या हृदयामध्ये त्या देवाला साठवलं. आणि ज्याच्या हृदयात देवाला साठवलं सज्जन तो स्वतःच देव होतो. आणि ज्याच्या हृदयात देव आहे त्याच्या ठिकाणी काम येईल का, नाही. रामायणातला प्रसंग आहे. रावणाची पत्नी मंदोदरी ती रावणाला उपदेश करते, अहो तुम्ही मायावी आहात, अनेक रूप तुम्ही धारण करतात आणि सीताला वश करण्यासाठी प्रयत्न करतात, तरी सीता तुम्हाला काही वश होत नाही. मग तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सीतेजवळ जाताना राम होऊन जा ना. आणि राम होऊन गेलं की तिला वाटतं माझा राम आला, तेव्हा तुम्हाला ती वश होईल.
रावण म्हणतो येडी हळद ही मी सुरुवातीलाच करून पाहिलं. राम होऊन गेलो पण राम झाल्यानंतर माझ्यातला कामच राहिला नाही. कारण मी रामरूप झालो आणि रामरूप झाल्यानंतर काम कुठून राहणार. तसं सज्जन हो, रामरूप होण्याकरता विठ्ठल स्वरूप होण्याकरता तुम्हा आम्हाला सतत त्याचं चिंतन करावं लागेल. आणि महाराज म्हणतात आम्ही सतत त्याचं चिंतन केल्यामुळे विठ्ठल स्वरूप झालो आम्ही. अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप मनोनिया हा संसार सगळा ब्रह्मरूप झाला. आणि संसार ब्रह्मरूप होण्याकरता महाराजांनी काय केलं तर महाराज म्हणतात बोलावा पहावा करावा विठ्ठल. सगळं काही विठ्ठल विठ्ठलच करावं लागेल. तेव्हा अवघी आनंदाची सृष्टी झाली. ज्ञानेश्वर